सभागृहामध्ये काही मुद्दे उपस्थित केलेत का? काय अपेक्षा आहे या हा, एकंदरीत अधिवेशनात? आजच्या दिवशी तर तसं कामकाज होत नाही. शोक प्रस्ताव, मंत्र्यांचा परिचय हा सगळा विषय होतो आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच काही प्रश्न आहेत ते आपण मांडू, वेगवेगळ्या पद्धतीने मांडू. मंत्र्यांकडे जाऊन बसून त्यांचे मिटिंगा लावून आपल्या मतदारसंघातले जे काही प्रश्न आहेत ते मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नागपुरात अधिवेशन होत आहे, तुम्ही हिंगण्याचे आमदार आहात, हिंगण्यात कुठले प्रश्न आहेत? नाही, अजूनही भरपूरशा मूलभूत सुविधा ते उपलब्ध करून द्यायच्या गावांना आणि आमचा पूर्ण अभ्यास झालेला आहे. आम्ही नेहमी मतदारसंघामध्ये टचमध्ये राहतो, लोकांशी संपर्कात राहतो. प्रश्न आम्हाला माहीत आहे. आता जशी जशी निधी उपलब्ध होते त्या निधीच्या अनुसार आपल्याला सगळे कामं येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करायचे. अडीच वर्षाचा आता अडीच वर्षाचा कार्यकाळ बघितल्यानंतर परत त्या मंत्र्यांना संधी द्यायची किंवा नवीन जे आमदार आहेत त्यांना संधी देणार अशा पद्धतीचं बोललाय का? पुढच्या वेळेस तुमचा काय नंबर लागू शकतो? आपण त्या भानगडीत पहिल्या दिवशीपासून नाहीये आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपले नेहमी कुठलंही काम राहिलं तर तुरंत करतात. कामं महत्वाचे, मंत्रिपद महत्वाचं नाही आहे. म्हणून कामं आपल्या मतदारसंघातली झाले पाहिजे याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त फोर्सने काम मागं लागतो. विदर्भातील प्रश्न इथनं सॉल्व्ह होतील या अधिवेशनात? निश्चितच प्रश्न महायुतीचा सरकार आहे आणि महायुतीचा जे सरकार आहे ही डेव्हलपमेंटच्या माध्यमातून लोकांना कास्तकारांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्याच्या माध्यमातून हे काम करतात. हॅलो आई, तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस ग? वांगी बटाटा असो की मिसळ, तर्री चणे का मसाला ढेमस जी जी रची, चव बनवितो एकच नंबर मसाला सगळ्यात हा फेमस जी जी रची, गोडा मसाला जी नाव हाय सुरुची. सुरुची गोडा मसाला, डोळे मिटून निवडा.